नमस्कार. मी अजय मेश्राम. आपण भंडारा एक्सप्रेसच्या डिजिटल व्यासपीठावर आलेलो आहोत. नुकतंच नीट ही देशव्यापी जी परीक्षा आहे जी सरकारने याला रद्द केलेली आहे, या विषयावर आपण भंडाऱ्यातील ओएसिस हे इंटरनॅशनल स्कूल आहे, याच्यामध्ये नीटकरिता पण विद्यार्थ्यांना शिकवले जातात. त्यांचे प्रिन्सिपल आपल्यासोबत आहेत. यांच्या आज मत जाणून घेऊ की या नीट रद्द झाल्याने काय काय परिणाम झाले आणि हे सर सर नुकतंच आपलं नाव सांगा आणि हे मला हे सांगा की जे नुकतं सरकारने जे नीट परीक्षा रद्द केली आहे याबद्दल आपले काय मत आहेत आणि आपण काय बोलू शकता? जसं आपण सर्वांना माहीत आहे की यावर्षीला 3 मेला नीटची परीक्षा NTA ने आयोजित केलेली होती. आता NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्याप्रमाणे US मध्ये एक टेस्टिंग एजन्सी असते जी UPSC सारख्या आपल्या देशातल्या जे UPSC सारख्या परीक्षा असतात तिथे ते कंडक्ट करतात, त्याचप्रमाणे आपल्या देशातही गव्हर्नमेंटचा असा हेतू होता की एक अशी एजन्सी बनवायची जी पारदर्शक काम करेल आणि ज्यामुळे जिथे एक्झाममध्ये होणारा घोड, ज्याला आपण करप्शन म्हणूया, तो पूर्णपणे बंद होईल. म्हणजे योग्य त्या पद्धतीने निकाल लागतील या पद्धतीने देशात NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही एक सेपरेट एजन्सी नेमण्यात आली आणि ज्यामार्फत परीक्षामध्ये घोड कमी करण्याचा हा एक सरकारचा एक निर्णय होता. पण कुठंतरी या माध्यमातून तो निर्णय कुठंतरी कमी पडला असं एक संपूर्ण देशाला एक गोष्ट वाटत आहेत. कारण हा पहिल्यांदा प्रकार घडत आहे असं नाही आहे. या अगोदर सुद्धा मागच्या वर्षीला आपल्याला म्हणता येईल की नीट परीक्षेमध्ये कुठंतरी घोड झालेला होता आणि ज्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी 700 पैकी 700 मार्क्स घेतलेले होते. तर यावर्षी सुद्धा हा सर्व प्रकार घडलं आणि ज्यामुळे इथे आपल्याला म्हणता येईल की जसं कॉइन हॅव्हिंग 2 फेसेस, सिक्क्याला 2 पैलू असतात, त्याच पद्धतीने इथे 2 प्रकारचे विद्यार्थी असतात. ज्यांचे एक अभ्यास झालेला असतो आणि ज्यांच्या कुठेतरी अभ्यास कमी पडतोय. तर ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो आणि ज्यांचे पेपर्स मुळातच खूप चांगले गेलेले आहेत, कुठंतरी त्यांच्या मनात एक खंत असते की आता समोरचा पेपर येईल तो कसा येईल, तो इझी येणार की टफ येणार, आपण इथे जेवढा स्कोअर घेत आहोत तेवढा स्कोअर तिथे घेऊ शकतो का, आणि ते कुठंतरी त्यांच्या मन असा खालावलेला असतात. आणि दुसरा जो विद्यार्थी असतो ज्यांच्या पेपर कुठेतरी खराब गेलेला असतो, तो विचार करतो की नाही, आता मला पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. पण ज्या जोमाने विद्यार्थी एक पहिल्या प्रयत्नांमध्ये म्हणजे एक टार्गेट फिक्स करून की 3 तारखेला पेपर आहे, त्यामुळे त्या जोमाने जो विद्यार्थी अभ्यास करतो त्या जोमाने या परीक्षेत अभ्यास करेल की नाही याबद्दल मला तरी शाश्वती वाटत नाही. सर मला एक सांगा की आता रद्द झालं, एक्झाम रद्द झाल्याने आई वडील आणि जो मुलगा आहे याच्यावर काय परिणाम झाला सर? आता सर एक्झाम रद्द झाल्यामुळे कुठंतरी सर्वच पालक जे आहेत ते नाराज आहेत. कारण वर्षभर किमान 2 वर्षाच्या रेग्युलर विद्यार्थी 2 वर्षाच्या अभ्यासक्रमाची तयारी करतो आणि रिपीटर विद्यार्थी 1 इयरचं कुठेतरी क्लासेस जॉईन करतो किंवा सेल्फ स्टडी करतो. तर आता पुन्हा नीटचा पेपर जसं काही येणार आहे तर त्यांना आउटपुट मिळेल नाही मिळेल, चांगला स्कोअर होणार की नाही होणार, हे सर्व प्रश्न त्यांच्या मनात आहेत. त्यामुळे कुठंतरी मला तरी वाटते की मॅक्झिमम पालक आणि विद्यार्थी या निर्णयामुळे नाराज राहतील. सर आपण भंडारा जिल्ह्यात या मागासलेल्या एरियात राहतो आणि तुम्ही पण देखील नीटच्या एक्झाम कंडक्ट म्हणजे विद्यार्थी घडवता, तर या रद्द झालेल्या एक्झाममध्ये आपण विद्यार्थ्यांना काय मदत करू शकता? सर आता एक्झाम रद्द झाली त्यामुळे आपण पुन्हा एकदा आपल्या संस्थेअंतर्गत जे नीटचे आपण विद्यार्थ्यांना कोचिंग प्रोव्हाइड करतो त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा आपण रिव्हिजन प्लस टेस्ट सिरीजचं मॉड्यूल पुन्हा लॉन्च केलेलं आहे की जोपर्यंत आता नीटची परीक्षा पुन्हा होणार नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी टेस्ट सिरीज आणि रिव्हिजन सेक्शन आपण सुरू केलेलं आहे.